बनवला आहे फक्त चपातीपासून खमंग खुसखुशीत चमचमीत असा नाश्ता. आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल. तर पूर्ण रेसिपी आपल्या यूट्यूबवर अपलोड झालेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ती घेतली मी गव्हाचं पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा आणि 2 चमचे तेल घालून घट्टसर गोळा मळून साईडला ठेवला आहे. नंतर मॅश केलेल्या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, धनेपूड आणि कोथिंबीर घालून याचं सुद्धा मिक्स करून साईडला ठेवलेलं आहे. नंतर तेलामध्ये फोडणीला टाकलेला आहे धणे, बडीसोप, जिरे, त्यानंतर कढीपत्ता, मका, चणा, वाटाणा आणि मॅश केलेला आपला मिक्स केलेला मसाल्याचा बटाटा सुद्धा ह्यामध्ये टाकला आहे. पीठ पण रेडी आहे. छोट्या छोट्या गळ्या करून मी आधी छोट्या चपात्या तयार करून घेतल्या. नंतर एका चपातीला तेल लावून पीठ भुरभुरायचे, दुसरी चपाती त्याच्यावर ठेवायची. अशी मोठी चपाती तयार करून 50% एवढी शेकून घ्यायची आहे. तेल न लावता ह्या चपात्या शेकायच्या. त्याचे पार्ट असे वेगवेगळे होतात, तुम्ही बघू शकता. ह्या प्रकारे त्याला कट करायचं आहे आणि बघू शकता किती छान आपली चपाती रेडी. आणि नंतर कोमट पाण्यामध्ये मी 2 चमचे एवढं गव्हाचं पीठ घालून त्याची स्लरी तयार करून घेतली. या पद्धतीने आपला जो नाश्ता आहे किंवा समोसा आहे तो रेडी करून घेतला, तुम्ही बघितलाच आहे. नंतर आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये टाकून याला फ्राय करायचं आहे. आपला नाश्ता रेडी आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. तर परत भेटूया. बाय.